तर काय म्हणते हॅशटॅग फॉलो करून घ्यावली पब्लिक. तर तुम्हाला तर माहितच आहे की सध्या चालू होते आपले 10वीचे पेपर. तर त्याच्यामुळे तर व्लॉग तर काही टाकणं झाले नाही. तर जाऊ दे, आज आहे आपला 10वीचा आखरी पेपर. तर आजपासून तो व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटतील. तर सगळ्यात पहिले आपल्याला फॉलो करा. मग बॅग मध्ये हॉल तिकीट चेक केलं आहे की नाही. बॅग घेऊन सरकं निघालो बायपासच्या इकडे. बरोबर बायपासवर पोहोचलोय, नाही तर हे दोन वानर दिसले. टेन्शन नका घेऊ, हे दोन्ही पोरं मा वर्गातलेच आहे. ऑटोत बसून गाडीची वाट पाहिली, पण गाडी याचा काही पताच नाही. मग थोड्याच वेळात आम्ही हॉटेलमध्ये आलो. राहुलच्या ऐकून फुकट नाश्ता खाल्ला. मग थोड्याच वेळात आपली गाडी आली आणि गाडीत बसलो. जराकभर येळेचाले केले. मग आपल्याला गाडीत ठेवलेली हे डिझेलची बॉटल भेटली. हा अमित म्हणे मी ते पिऊन दाखवतो. मी पेलं की डायरेक्ट तू मरतस. मग थोड्याच वेळात आपलं सेंटर जवळ आलं तर पोट्ट्याने डायरेक्ट पेपर पॅड वगैरे बाहेर काढले. मग आम्ही सेंटरवर पोहोचलो. पेपर द्यायला डायरेक्ट अंदर गेलो. पेपर देऊन बाहेर आलो तर आजचा पेपर तर 1 नंबर गेलता. मग डबल आम्ही गाडीत बसलो. पोट्ट्याने येळेचाले चालू केले. मग आम्ही बार्शी टाकलेलं पोहोचलो आणि आलो डायरेक्ट बिकानेर मध्ये. कारण की आम्ही सगळ्या पोट्ट्याने डिसाईड केलं की आपण कापणार आहोत केक. तर केकवर नाव म्या टाकलं 10वी संपली म्हणून. हा केक घेऊन मी डायरेक्ट बाजूच्या रसवंतीत आलो. इथं आपल्या वर्गातले पोरं आणि पोरी बसेल होते. हा एक व्हिडिओ काढून घेतला. मग थोड्याच वेळात सरच्या ऐकून आपल्याला रस आला. माया बाजूच्या पोराले म्या म्हणलं मायाच्यात मीठ टाकते. त्यानं मिठाची भरणी मायाच्यात उलटी केली. म्या त्याला 2-3 शिव्या दिल्या आणि केक कापला. आणि केकचा वाटपही म्याच केला. आणि हेच आमच्या सगळ्या मित्राची एक आखरी भेट होती. आता कोण कुठे जाईन हे तर काही सांगता येत नाही. मग आपल्या गाडीवाल्या दादानं आपल्याला घरी आणून सोडलं.